ठीक आहे, ओल्ड एजचे PYQ पटापट पटापट बघूयात. बरेचसे PYQ हे सोपे सोपे आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. उलटे म्हणजे मी 2012 पासून याच्यामध्ये सुरू करतोय. फटाफट सांगतो. द फ्रेंड इन नीड सोसायटी बद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता. एवढं तरी लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला सिंगल आउट ऑप्शन करून देणारे पर्याय ते आधीच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळेला द्यायचे. मग त्यांनी कुठले विचारले? फ्रेंड इन नीड सोसायटी विचारले. एस्टॅब्लिश इन 1840 बँगलोर. आता हे आपल्याकडे आहे, आपल्या पुस्तकामध्ये आपण ऍड केले PYQ अनालिसिस म्हणून. उत्तरेने दिले की ठीक आहे, म्हणजे वृद्ध कल्याण हे त्यांनी उत्तर दिले म्हणून आपल्याला माहित झालं. नाहीतर अशा प्रकारच्या सोसायटीज बद्दल वगैरे माहित असणं आणि त्यात सुद्धा एक्सक्लुझिव्ह ऑप्शन असणं हे आपल्याला माहित असंच थोडंसं काय असतं, अडचण असते, लक्षात ठेवा. त्यामुळं काय म्हणतो त्याला, हे काय म्हणतात त्याला, की काही अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही गेस नाही करू शकत. फक्त एवढंच आहे, आता फार आता उत्तरावरून एवढं कळतं की त्यांनी कशाबद्दल विचारलं, फ्रेंड इन नीड सोसायटी असं म्हणलंय. मग कदाचित आता आपण म्हणतो ना ते शंतनू नायडूची संस्था म्हणते बघा, गुडफेलाच. मग ती पण तशीच आहे ना, की मित्र म्हणतात कोणाला तरी, वृद्ध मित्र म्हणून शहरांचा विकास करणं वगैरे वगैरे. मग आता ते फ्रेंड इन नीड असं म्हणलेलं आहे, तर याचा अर्थ काय होऊ शकतो? चाइल्ड आणि वुमन खरं तर काय असायला पाहिजे, आपण एकाच गटात बघायला पाहिजे, म्हणजे A आणि D एकत्र असलं पाहिजे मग तसं पाहायला गेलं तर. पण A आणि D मात्र एकत्र दिसत नाहीये. मग दिसते काय, C सेपरेट पडलेलं दिसतंय. ठीक आहे. आता C आणि B एकत्र असेल तर मग ते तरी ठीक आहे, की ओल्ड एज आणि काय म्हणजे आपण हेल्थ, तसं पण दिसत नाहीये. तर मग त्यांनी काय ऑप्शनचे एका विशिष्ट पद्धतीने अरेंजमेंट तुम्हाला केलेले दिसते. आता हे काय आहे ना, हे थोडंसं ओव्हरस्ट्रेच लॉजिक आहे, पण मग ते म्हणजे लॉजिक पण म्हणतात नाही करत त्याला. एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला ऑप्शनची अरेंजमेंट कळाली पाहिजे. आणि फ्रेंड इन नीड आहे म्हणजे कोणीतरी नीडमध्ये आहे. मग हे मला तरी असं वाटतं की हेल्थ हा ऑप्शन तर आपण घेतलाच नाही पाहिजे. म्हणजे 2 आणि 4 हे आपण सोडून दिलं तर मग आपण याचा विचार करायला पाहिजे किंवा फ्रेंड इन नीड म्हणजे मग नेमकं कोण असू शकतं. तर मग C आणि D दोघंही असू शकतात खरं तर. कारण ओल्ड एज वेलफेअर म्हणले आणि वुमन वेलफेअर म्हणले, तर दोघांचं वेलफेअर एकत्रितपणे करू शकतं असं पण असू शकतं. ठीक आहे. हे फार सिंगल आउट सी करून ओळखणं अवघड आहे आपल्यासाठी जर संस्था माहीत नसेल तर. त्याच्यानंतर कमिटी, ठीक आहे, नॅशनल काउन्सिल फॉर ओल्डर पर्सन, काही फार विशेष नाही. बहुसंख्य वृद्धांची गंभीर समस्या कोणती असं विचारलंय. पॉलिटिकल कसं शक्य नाही, इमोशनल असू शकतं, सोशॉलॉजिकल असं काही आपण सामाजिक समस्या एक सिंगल आउट करून समस्या कुठे पाहिलेली नाहीये, एक विशिष्ट समस्या अशी राहतं. मग काय, इमोशनली फायनान्शियल. तर लक्षात घ्या, आर्थिक समस्या ही गंभीर समस्या आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण काल पण पाहिलं होतं की ठीक आहे, इमोशनल प्रॉब्लेम असू शकतो, सोशॉलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. पण सोशॉलॉजिकल प्रॉब्लेम काही फक्त वृद्धांना नाहीये, सगळ्याच कम्युनिटीजला आहे, जातीचा, धर्माचा, वेगळ्या प्रकारचा. पण त्यातल्या त्यात जर विचार केला फायनान्शियल प्रॉब्लेमचा, तो मात्र गंभीर आहे, लक्षात ठेवा. म्हणून तर आपण म्हणतो की त्यांना आपण काय पेन्शन देण्याचा प्रोग्राम आणतो. त्यांच्यासाठी अटल पेन्शन आणलंय, वयवंदना आणलेलं आहे, किंवा सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आणलेली आहे, संजय गांधी निराधार आणलेला आहे, किंवा सॉरी श्रवण बाळ आणलेलं आहे. हे सगळं कशासाठी आणलं मग आपण? याच अँगलनी आणलेलं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये म्हणत होतो की फायनान्शियल अस्पेक्ट वरतीच काय करतं सरकार, वर्क करत असतं, त्याला महत्व आहे. ठीक आहे. गंभीर समस्या विचारले तर मग फायनान्शियल प्रॉब्लेम ही गंभीर समस्या असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय मग विचारलंय, 1999 मध्ये वृद्ध नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये काय काय असेल असं विचारलं. ठीक आहे ना. सर्वसमावेशक योजना, काय नाही फार विशेष. सर्वसमावेशक विचारले तर सगळंच त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे. लोकसंख्येच्या निकष गृहीत धरून जर 2011च्या अनुसार काय केलं, लोकसंख्येनुसार लावलं महाराष्ट्र राज्य किती क्रमांकाला आहे. लक्षात घ्या, एकतर काय, महाराष्ट्र राज्य लोकसंख्येनुसार 2 नंबरला यायला पाहिजे. आणि जर कशानुसार काय ते पर्सेंटेजनुसार लावलं तर मग ते 6 नंबर यायला पाहिजे. तर ह्यांचं कसं आलंय ह्याच्याबद्दल आयडिया नाही. आपण जे काही 2011च्या जनगणनेनुसार डेटा घेतलाय त्यात तर असं काही नाही. आणि एक्झॅक्टली आपण आकडे पण चेक केलेत जनगणनेमधले, त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये फार काही बोलण्यासारखं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येचे वैशिष्ट्य नाही कोणतं? बहुसंख्य व्यक्ती ग्रामीण भागात राहतात, बरोबर आहे. ते तर भारताच्या लोकसंख्येचं वैशिष्ट्य तर वृद्धांचं तर उलट असायलाच पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांपैकी 80हून अधिक व्यक्तींच्या संख्येत वाढ होते, यस 3 पट होणार आहे. कधीपर्यंत? 2050 पर्यंत, हेच आपण म्हणतोय. आणि बाकीची मग काय 2 पट होणार आहे 2100 पर्यंत असं आपण म्हणलं होतं. ज्येष्ठ नागरिकांपैकी सुमारे 70% दारिद्र्यरेषेखालील, हे जरा ओव्हरस्ट्रेच आकडा आहे. इतकी लोक दारिद्र्यरेषेखाली नाही आहेत. ही लोक आपण काय म्हणलं होतं, 30% वगैरे आपण म्हणलं होतं. मग ठीक आहे, ते 30% जरी स्ट्रेच केलं तरी ठीक आहे. म्हणजे 40% जरी म्हणलं असतं तरी आपण हे काय केलं असतं, वाक्य बरोबर घेतलं असतं. पण जसं ते 66% वर जातं किंवा 50-60% वर जाते, तसं मात्र मग आपण ही ऑप्शन बरोबर घेण्याचं काही कारण नाही, लक्षात ठेवा. कारण का, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य नाहीच आहे. आणि सेन्ससमध्येच्या चर्चेमध्ये वगैरे त्या गोष्टी येऊन जातात. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासनाच्या गोष्टींबद्दल त्यांनी इथं प्रश्न विचारलाय. ते लक्षात ठेवा. इथं ती मी तुम्हाला म्हणत होतो की प्रश्न जुना आहे.
आणि काय आपलं महाराष्ट्र शासनाचे धोरण जे आहे, ठीक आहे, त्यातले एज ग्रुप जो आहे तो नंतर चेंज झाला असं आपण म्हणलं होतं. त्यामुळे इथं तुम्हाला दिसेल की इथं केंद्र सरकारचं 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मानते, तर केंद्र सरकार 60 वर्षावरील मानत होतं त्यावेळेला किंवा आत्ता पण. आणि महाराष्ट्र शासन 60 वर्षावरील नाही, त्यावेळेला ते 65 मानत होतं. त्यामुळे हे पण काय म्हणतो आपण, कट होते. म्हणजे एफ आणि जी काय आहेत हे कन्फर्म आपण काय म्हणू शकतो, खरे नाहीत म्हणू शकतो एफ आणि जी. आणि हीचा जर विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना अधिकचे चटई क्षेत्र देण्यात येईल. अधिकचं चटई क्षेत्र आपण वृद्धाश्रमांसाठी देत होतो, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे काही अधिकचे चटई क्षेत्र म्हणजे FSI, फ्लोर स्पेस इंडेक्स, आपण कुणाला या गृहनिर्माण संस्थांना वगैरे सांगितलेलं नव्हतं. हा, त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शक गाईडलाईन्स करून ठेवले आहेत की तुम्ही काय वृद्धाश्रमांसाठी काय केलं पाहिजे किंवा वृद्ध लोकांसाठी काय सोयी सुविधा दिल्या पाहिजे ते केलेलं आहे. कोणत्या वर्षी वृद्धांकरता राष्ट्रीय धोरण 99 आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय काय वर्ष आपण साजरं केलेलं आहे असं पाहिलेलं आहे. आणि काय 2000ला काय मग भारताचं वर्ष असं आपण म्हणलं होतं. त्याच्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचं नाव विचारलं बघा, दोराबजी टाटा यांचं नाव आहे. जमशेदजी दिले, रतनलालजी दिले, बेहरामजी दिले, म्हणजेच काय सगळे सेम दिलेले आहेत. दोराबजी तुम्हाला ओळखावं लागणार आहे, म्हणजे महत्वाची संस्था. हा कायदा केल्यानंतर तुम्हाला हे उत्तर येऊन जातील, फार काही विशेष नाही. हा जो प्रश्न आहे 129वा, तो प्रश्न मी तुम्हाला म्हणत होतो की वृद्धत्वासंबंधीचे दुसरे जागतिक अधिवेशन लिस्बनमध्ये भरले 2002ला. लिस्बनमध्ये भरलेलं नाही, ठीक आहे. त्यामुळे आपण माद्रिद स्पेनमध्ये वगैरे बघितलं होतं. त्याच्यानंतर काय, याकरता ठरवलेला लोगो 1999च्या वयस्क लोकांकरता अंतर्देशीय वर्षाच्या लोगोपासून घेतलाय. आता हे जे वाक्य आहे ना, हे एचं एक्सटेन्शन आहे. मी सकाळी पण लेक्चरमध्ये म्हणलं एचं एक्सटेन्शन आहे, म्हणजे काय बी बरोबर येत आहे आणि ए मात्र चुकीचं येते. असं पॅटर्न आपल्याला कुठे पाहायला मिळाला, 1863 मध्ये सुद्धा ICRC मध्ये पाहायला मिळाला, किंवा आपण पॉक्सो प्रोजेक्टमध्ये सुद्धा बघितला. तर या प्रश्नावरती लक्ष पाहिजे, याच्या पॅटर्नवरती तुमचं लक्ष पाहिजे. त्याच्यानंतर श्रावणबाळ निवृत्ती योजनेबद्दल दिलेला प्रश्न आहे. योजनेकरता 60 वर्षांपेक्षा अधिक नाही, 65 वर्षांची अट असते, 60ची अट नसते. आणि वरती काय दिले, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती म्हणून 400 रुपये इतकी नाही, 600 रुपये इतकी म्हणलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेल्फ डिफेन्स काय फार विशेष नाही. हा प्रश्न बघा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या पाहणीनुसार वृद्धांना जास्तीत जास्त भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, लक्षात घ्या. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा सर्वे आहे, हा पाहणी आहे. त्याच्यामुळे मग काय, आर्थिक समस्या तर यायलाच पाहिजे. पण एखाद्याला वाटेल की सर मग आरोग्य आणि वैद्यकीय समस्या यायला पाहिजे का, तर ए आणि बीचा ऑप्शन पण त्यांनी दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रश्नांमध्ये आपण काय म्हणतो, एका बाजूने जाणारे दोन ऑप्शन पकडायचे म्हणतो ना. तुम्ही आर्थिक समस्या आणि काय आरोग्य वैद्यकीय समस्या आणि वेळ कसा घालवा आणि एकटेपणा, हे खरं तर डिव्हिजन करता येतं. पण झालंय काय, पाहणीनुसार विचारले, सर्वेनुसार विचारले. आणि सर्वेमध्ये काय, हाऊ टू स्पेंड द टाइम, हे असल्या प्रकारचे प्रश्न त्यांनी लिडिंग क्वेश्चन मध्ये विचारले असतील आणि मग त्यांनी ते दिलं असेल. पण मला असं वाटतं की जर मी त्या पेपरमध्ये असतो, ठीक आहे, परीक्षामध्ये असतो, तर कदाचित मी फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि हेल्थ आणि मेडिकल प्रॉब्लेम्स असं टिक केलं असतं. किंवा जर मला ए आणि डी सापडलं असतं, तर मग मी कदाचित हा पण विचार केला असता की हा विचार असा केलेला असता, लक्षात घ्या. ए आणि डी नाही आहे तर मग ठीक आहे, म्हणजे ए आणि बी मारला असतं मी शक्यतो. ए आणि सी मला नाही वाटत की ए आणि सी मी त्या ऍक्च्युअल एक्झाममध्ये, त्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये 40-45 सेकंदामध्ये किंवा 60 सेकंदामध्ये कदाचित मी ए आणि बी उत्तर मारून गेलो असतो, रादर दॅन ए आणि सी. पण तुम्ही पॅटर्न चेक करा, रादर दॅन त्याचं उत्तर येते का नाही हे बघण्यापेक्षा, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती वैशिष्ट्य इंदिरा गांधी वयस्क निवृत्त वेतन योजनेची आहेत. लाभार्थीला योगदान द्यावे लागत नाही, यस नाही द्यावं लागत. अटल पेन्शन काय किंवा इतर योजनांसारख्या याच्यामध्ये योगदानावरती ही योजना नसते. ग्रामीण भागातच नाही, ग्रामीण भागात नाही, दोन्हीकडे असू शकतं. 65 वर्ष नाही, 60च्या पुढे आपण म्हणले, 60 ते 79, 80च्या पुढचं असं आपण डिव्हिजन या अशा योजनांमध्ये करतो, लक्षात ठेवा. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्ती पात्र, यस BPL क्रायटेरिया या योजनांसाठी आहे. त्याच्यानंतर कोणत्या सुविधा पुरवल्या जातात, एकदा बघून घ्या. आता ह्याच्यात काय सगळ्या सुविधा ऑलमोस्ट पुरवल्या जातात. याच्यामध्ये काय नेमकं त्यांना विचारत होतं काय नेमकं कळालं नाही, ठीक आहे ना. म्हणजे 50% सवलतीमध्ये गडबडली का कशात गडबडली त्याच्यात त्यांना त्यांना माहिती. म्हणजे ही जी सवलत आहे ना, आता ह्या अशा सवलतीमध्ये गोळ होतो कधी कधी ना. 3 लाखाचं ठीक आहे, वरिष्ठ नागरिक बचत योजना ठीक आहे, राज्य परिवहन बसेमध्ये आरक्षित जागा आवश्यक आहे, हे पण ठीक आहे. मग ABD शक्यतो वाटतं, ठीक आहे. तर मग कदाचित त्याच्यामध्ये पण गडबडलेलं असू शकतं. ते भाड्यांचं जे काही सवलत असते त्याच्यात आपण काही सांगू शकत नाही, कारण का वृद्ध नागरिक म्हणले ना, तर महिला पण काय आणि पुरुष पण काय, यांचे वेगवेगळे क्रायटेरिया आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर काय बघा, 60 व त्यावरच्या वयस्क व्यक्तींमधील अनैसर्गिक कारणाने होणारे अपघाती मृत्यू हे भारतातील काळजीचं कारण आहे. येस, अनैसर्गिक मृत्यू महत्वाचं कारण आहे, लक्षात ठेवा. काळजीचं पण कारण आहे, कारण का नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचं काय एवढं काळजी करण्याचं कारण नाहीये. उलट अनैसर्गिक मृत्यू हे काय काळजी करण्याचं कारण आहे, बरोबर. इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना मानली जात असल्याने वयोवृद्धांशी होणारे गैरवर्तन भारतात फारच कमी प्रमाणात नोंदवले जाते, लक्षात घ्या. अब्यूज ऑफ ओल्ड पर्सन इज ग्रॉसली अंडर रिपोर्टेड इन इंडिया, ठीक आहे बाबा. त्यांचा जो अब्यूज असतो तो फार मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड केला जात नाही असं म्हणलं जाते, किंवा रिपोर्ट केला जात नाही म्हणते. ॲज इट इज ऑपन रिगार्डेड ॲज अ पब्लिक अफेअर, नाही ना, प्रायव्हेट अफेअर पाहिजे.
म्हणजे हा जो प्रायव्हेट अफेअर जो शब्द आहे तो इथे टाकला पाहिजे रादर दॅन पब्लिक अफेअर. बाकी एक वाक्य करेक्ट आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम वाटत नाही. दोन मध्ये जर आपण एक शब्दाचं काय केलं, ऍडिशन केलं, तर ते होऊन जाईल असं वाटतं. आणि ह्याची हिंट त्यांनी तुम्हाला चक्क प्रश्नामध्येच दिलेली आहे, लक्षात ठेवा. सॉरी, ऑप्शनमध्येच दिलेलं आहे, बघून टाका. करेक्शन इन स्टेटमेंट टू पब्लिक अफेअर टू बी रिप्लेस बाय प्रायव्हेट अफेअर. म्हणजे तुम्ही एक एक जरी गोष्ट लावून बघितली असती ना तिथे, तरी चाललं असतं. समजा आता आपण असं केलं, त्यांनी काय म्हणलं बघा, अननॅचरल त्याऐवजी नॅचरल शब्द टाकून बघायचे. कुठे? नैसर्गिक कारणाने होणारे अपघाती मृत्यू. नैसर्गिक कारणाने होणारे अपघाती मृत्यू कसं काय असू शकतात ना? वाक्यच बसत नाही, हे कळायला पाहिजे. ठीक आहे ना? वाक्य बसत नाही हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानुसार मग तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला काय करायचं. बी हे स्टेटमेंट चूज करायचं आहे. नंतर काय अजून काय सांगितलं त्यांनी, ग्रॉसली अंडर रिपोर्टेड टू बी रिप्लेस्ड विथ करेक्टली रिपोर्टेड. आता हे काय म्हणतात त्याला, इतर काय म्हणतात, हेनरी अब्यूजच्या ज्या घटना आहेत त्या करेक्टली रिपोर्टेड तर कशाच असू शकत नाही. हे तर आपण डिस्कशनमध्ये म्हणत होतो. महिला काय, बालक काय, वृद्ध लोक काय, यांच्यावर जे काही अब्यूज होतो तो उलट रिपोर्ट केला जात नाही असं आपण म्हणलेलं होतं. हे तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. मग ते त्याच्यामुळे सी पण कटतं, ए पण कटतं, राहतं बी. थोडंसं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, जरा डोकं लावलं काढणाऱ्यांनी मजेशीर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर यांच्या एकत्रीकरणामुळे वृद्धांसाठी फार गंभीर समस्या उद्भवली आहे. आता लक्षात ठेवा, आपण हे प्रश्न म्हणत होतो. याच्यामध्ये त्यांनी काय केले, संयुक्त कुटुंबातील पद्धतीचे विघटन, वेगाने होत जाणार असे औद्योगिकरण, नागरीकरण, बदललेली सामाजिक मूल्य व्यवस्था आणि महिलांनी नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचे प्रमाण वाढणं. जर तुम्ही पहिले तीन ऑप्शन बघितलात ना, ठीक आहे, तर तुमच्या सरळ असं लक्षात येते की हे काय आहेत, जनरलाइज ऑप्शन आहेत. म्हणजे जनरलाइज ऑब्झर्वेशन आहे समाजाबद्दलचे वगैरे. कुठले? संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नागरीकरण, बदलेली सामाजिक मूल्य व्यवस्था. आणि मग हे काय आहेत ना, औद्योगिकरण, नागरीकरण, सामाजिक मूल्य व्यवस्था किंवा कुटुंब पद्धतीचे विघटन, हे खूप खूप काय आपण म्हणजे जनरलाइज आणि खूप काय म्हणतात त्याला, ट्रेंड दाखवणारे इश्यू आहेत. लक्षात ठेवा, हे स्पेसिफिकली ट्रेंड सांगणारे इश्यू आहेत. म्हणजे समाजामधल्या गोष्टींवरती बोट ठेवणारे इश्यू आहेत. हे जे आहे ना, महिलांनी नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचं वाढते प्रमाण, हे खूप स्पेसिफिक आहे. हे प्रत्येकच घरात असं होईल असं माहिती नाही. ठीक आहे. बरं, असं झालं तरी एवढी गंभीर समस्या उद्भवेल असं पण माहिती नाही. तुम्हाला नाही याच्यामध्ये 3:1 वाला फॉर्म्युला जो आहे तो लावता आला पाहिजे. कारण का, त्यांनी तुम्हाला इथे एबीसीडी दिलंच नाहीये. ठीक आहे ना? ABCD असं ऑप्शनच दिलं नाहीये. जर ABCD ऑप्शन दिला असतं तर मग आपल्याला काय झालं असतं, नक्कीच मग डीचा वेगळा विचार करावा लागला असता. आणि मला असं वाटतं, जर ABCD असतं तर कदाचित मी ABCD टिक केलं असतं रादर दॅन ABC वगैरे. पण इथं जर त्यांनी तुम्हाला ऑलरेडी 3:1 करायला सांगितलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही काय करायला पाहिजे, हे डी हा स्पेसिफिक ऑप्शन आहे. बाकी ABC हे समाजामधले, सोसायटी बद्दलचे, एक प्रकारे सोशॉलॉजीची जी भाषा असते ना, त्याच्याबद्दलचे त्यांनी ट्रेंड सांगितलेत. लक्षात ठेवा, कळायला पाहिजे हे भाषांमधला खेळ सगळा. त्याच्यानंतर वयोवृद्ध नागरिक आणि पालक कल्याण 2007, मला वाटते आपल्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये कुणीतरी हा प्रश्न विचारला होता की हे बी आणि सी ऑप्शन कसं काय. लक्षात घ्या, बी ऑप्शन म्हणते प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी, सी ऑप्शन म्हणते किपिंग सिनियर सिटीजन्स इन ओल्ड एज होम्स. आता ओल्ड एज होम्सची तरतूद या कायद्यामध्ये धडधडीत आहे. आणि प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी बद्दल पण धडधडीत आपल्या पुस्तकामध्ये पण मेन्शन केलं. लक्षात ठेवा, म्हणजे हा कायदा काय करतो, एक प्रकारे या गोष्टींना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. याच्यात काहीच वाद येत नाही, हे कळायला पाहिजे. बी काय, सी काय, हे येणारच आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ह्याच्याबद्दल डाऊट घेण्याचं काही कारणच नाहीये. ऍक्च्युअल कायद्यामध्ये आहे ते. म्हणजे प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी पण कायद्यामध्ये आहे. कारण का, जर तुम्ही प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टीज केलं नाही त्या सिनियर सिटीजनचं, तर घोळ होईल. ठीक आहे ना? म्हणजे कशामुळे म्हणतोय की त्या वयोवृद्ध व्यक्तीची किंवा पालकाची किंवा त्या सिनियर सिटीजनची प्रॉपर्टी कोणाला तरी मुलांना किंवा त्याच्या नातेवाईकांना मिळणार असते. या प्रॉपर्टीचं संरक्षण केलं नाही तर मग अशाही त्या कायद्याला काय अर्थ राहतो हे पण कळायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही डेफिनेशन बघा कायद्यांच्या, त्याच्यावरून तुम्हाला ते कळून जाईल. आणि प्रोटेक्शन तर दिलेलंच आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर हेल्पेज इंडियाबद्दल विचारले, हा तो प्रश्न सगळं 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 विचारले बघा. आता हे मी सांगत बसत नाही, पण इथं काय केलं त्यांनी, वैयक्तिकरित्या मदत करता असं म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, वैयक्तिकरित्या मदत करणं. आता हे वैयक्तिकरित्या मदत करणं वगैरे जरा थोडंसं वेगळं वाटतं, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही शंका घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काय विचारले बघा, युरोनुसार एखाद्या देशाची वयस्कांचा देश अशी व्याख्या केली जाते तेव्हा 60 वर्ष वयावरील म्हणलेलं आहे, 7% पर्यंत पोहोचते वगैरे वगैरे. ठीक आहे ना? तर त्यांनी सी बरोबर पकडलाय. लक्षात ठेवा, आपल्या पुस्तकामध्ये 65 आहे 60च्या ऐवजी. त्यांनी 60ला बरोबर घेतलंय. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की त्यांच्या आयोगाच्या ह्याच्यानुसार जा. पण खरं तर युनायटेड नेशनच्या ह्याच्यानुसार, डेटानुसार 65 वर्षच बरोबर आहे. लक्षात ठेवा, म्हणून आपल्या पुस्तकामध्ये 65 ते सापडेल. तुम्हाला हे किती जरी डाऊट आला याच्यावरती की नाही सर यांनी 60 दिले तर मग 60च असायला पाहिजे, नाही 65च आहे. जमलं तर मी स्क्रीनशॉट तो तुम्हाला आता शेअर करतो. तो मगाशी मी सकाळच्या लेक्चरमध्ये म्हणालो तो. त्याच्यानंतर काय, मूलभूत सुविधा पुरवून वयोवृद्ध नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधार आणणे हा 1992 पासूनच्या काय कार्यक्रमाचा, एकात्मिक कार्यक्रमाचा उद्देश वगैरे. हे पण ठीक आहे. जीवनमानात सुधारणा आणली, हे तर आपण बघितलं होतं कशाबद्दल, इंटिग्रेटेड प्रोग्राम बद्दल. लक्षात घ्या. ठीक आहे. मग नंतर काय, बी हा हे स्टेटमेंट आहे, काय म्हणतंय,
नवी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना 2007 वयोवृद्धांचा आर्थिक दर्जा विचारात न घेता 65 वर्ष वयावरील सर्वच वयोवृद्धांकरता कार्यान्वित करण्यात आले. लक्षात ठेवा, आर्थिक दर्जा विचारात न घेता हे चुकीचं आहे. इग्नो ॲप जी आहे, नवीन राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इग्नो ॲप जी आहे ती ऍक्च्युली काय आहे, बीपीएल साठी आहे. त्यामुळे आर्थिक दर्जा विचारात न घेता हे स्पष्टपणे चुकीचं आहे, एवढं कळालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जा. हे वृद्ध कलाकार मानधन योजना, याच्यामध्ये आपण म्हणले 48,000 असा क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये बीपीएल क्रायटेरिया नाही, लक्षात घ्या. यात बीपीएलचा वगैरे क्रायटेरिया असायचं काही कारण नाही. कारण का, जर त्यांनी तुम्हाला ऑलरेडी काय केले 48,000चा क्रायटेरिया दिलेला आहे, तर वेगळा बीपीएलचा क्रायटेरिया असायचं काही कारण नाही. त्यामुळं गडबड तर लक्षात ठेवा. हे जे काही त्यांचं सगळं हे आहे, हे पूर्ण ऑप्शनच गडबडतात. त्यामुळे ते तसं झालं असणार आहे. आता ह्या प्रश्नामध्ये मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला ऑलरेडी वृद्धांसाठीचे दिन देखभाल केंद्र याचा ऑप्शन दिलेला, डे केअर सेंटर्स फॉर एजेड किंवा काय म्हणूया वृद्धांसाठीचे डे केअर सेंटर्स, असा ऑप्शन त्यांनी तुम्हाला दिलेला होता. लक्षात ठेवा, एबीसीडी उत्तर आहे, म्हणजेच सगळंच याच्यामध्ये असतं असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे ना. इंटिग्रेटेड प्रोग्राम जो असतो त्याच्याबद्दल त्यांना एकंदरीत सांगायचं आहे. लक्षात ठेवा, डे केअर सेंटर्स फॉर एजेड हा ऑप्शन त्यांनी ऑलरेडी दिलेला. नंतर तुम्हाला तो वन लाईनर येऊन जाईल. त्याच्यानंतर हे काय बघा विचारलंय, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेबद्दल विचारले. 60 नसतं, 65 असतं. मातोश्री वृद्धाश्रम योजना महाराष्ट्रात आज पूर्णपणे अनुदानित. लक्षात घ्या, ते तेव्हा विना अनुदानित असणार आहेत कदाचित. त्यामुळे हे तेव्हा चूक असणार आहे. जुना प्रश्न आहे. 2019 नंतर काय झालंय, विना अनुदानितचा आपण अनुदानित हा शब्द टाकून दिलेला आहे. नंतर आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष 99 म्हणजे काय, त्यांनी चुकीचं विधान विचारले तर आता इथे तुम्हाला ए बी सी दिसेल. लक्षात ठेवा, तुम्हाला बीच्या बाबतीमध्ये लक्षात आलं पाहिजे. 2019च्या बाबतीत 19चा अपडेट म्हणलं होतं आपण, की 2019 पासून आपण त्यांना अनुदानित करून टाकलं वगैरे वगैरे. ज्येष्ठ नागरिक दिन कसं शक्य नाही 16 जूनला. आपण ते बघितलंय की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणा किंवा स्मृतिवंश दिन म्हणा, किंवा आपण एल्डरली अब्यूज दिवस सुद्धा बघितलेला आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ राष्ट्रीय धोरण 1998 मध्ये तयार केलं, 99 मध्ये स्वीकृत झालं. येस, आपण 98, 99 त्याच्यानंतर 2000 हे तिन्ही पण वर्ष एका खाली एक बघितलं होतं. 98 कशासाठी बघितलं होतं, ड्राफ्टसाठी. 99 कशासाठी बघितलं होतं, तर पॉलिसी आणण्यासाठी. आणि 2000 काय बघितलं तर आपलं राष्ट्रीय लेवलवरचं एक प्रकारे काय म्हणतो आपण, राष्ट्रीय लेवलवरचं आपलं धोरण आलं होतं. ठीक आहे. डेट काय असायला पाहिजे, 16 जून ऑब्व्हियसली असं नाही पाहिजे. एकतर 15 जून आपल्याला माहिती आहे एल्डरली अब्यूजसाठी, आणि मग काय 10 ऑक्टोबर माहिती आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ठीक आहे. ठीक आहे. हा 128वा क्वेश्चन बघा आता. त्याच्यामध्ये काय म्हणले, ज्येष्ठ व्यक्तींसाठीचं राष्ट्रीय धोरण 1998 मध्ये तयार करण्यात आलं. येस, 99 मध्ये स्वीकृत. येस, 98 मध्ये तयार होणं, 99 मध्ये स्वीकृत करणं, हे पाहिलं होतं. 2000 साली काय झालं होतं, मग आपण इयर घोषित केलं होतं, किंवा इयर काय ते साजरं केलं होतं. ठीक आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 16 जून नाही, 1 ऑक्टोबर यायला पाहिजे. लक्षात ठेवा. 15 जूनला काय म्हणलं होतं आपण, वर्ल्ड वर्ल्ड एल्डरली अब्यूज दिवस असं म्हणलेलं होतं. त्याच्यानंतर हिंदू दत्तक विधान व पोटगी कायदा कलम 20 सगळं बरोबर आहे, काही वेगळं नाही, सगळं डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, जोड्या लावामध्ये बघा आता. जोड्या लावामध्ये त्यांनी तुम्हाला काय दिले, वृद्धाश्रम, हेल्पेज इंडिया वगैरे अशा गोष्टी दिल्या. आता समजा तुम्ही काही अभ्यास केलेला नाहीये, म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही रिडिंग काही केलेलं नाहीये याचं, तुम्हाला माहित नाही हेल्पेज इंडिया वगैरे या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही काय अंदाज लावला पाहिजे हे पण कळायला पाहिजे. बघा, तुम्हाला सी आणि डी वरून अंदाज लावता आला पाहिजे. इथं म्हणलंय वृद्धाश्रम, सी नंबर, सीचा ऑप्शन आहे तो. आणि इथं म्हणलंय बघा, 60 वर्षावरील गरीब निराधार 25 व्यक्तींसाठी निवासी एकक म्हणले. लक्षात घ्या, निवासी एकक म्हणले, रेसिडेन्शियल एकक असं म्हणलं. आणि इकडे म्हणलंय शहरी झोपडपट्टी ग्रामीण प्रदेशातील 60 पेक्षा अधिक वयाच्या 50 व्यक्तींसाठी देखभाल म्हणलंय. लक्षात ठेवा. म्हणजे काय, जर इंग्लिशमध्ये म्हणलं तर मी डे केअर म्हणलंय, आणि इकडे काय म्हणतंय, इकडे म्हणतंय देखभाल म्हणतंय. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काय, डी हा मी 4 ला जोडू शकतो. इथं ओल्ड एज होम्स म्हणते आणि इथं शब्द वापरला रेसिडेन्शियल, तर मी सीचं 3 आणि डीचं 4 जोडू शकतो. लक्षात ठेवा. जरी मला मग हे काय एल्डर डे माहित नाहीये आणि मला अडॉप्ट ग्रॅनी स्कीम माहिती नाहीये, तरी पण मला काय होऊ शकतं, मला नक्कीच हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. कारण जर तुम्ही विचार केला ना, ए आणि बीचा जर नुसता विचार केला, तर मात्र मग जर समजा मला कंटेंट माहित नाहीये, तर हा प्रश्न सोडवायला अवघड जातो. कारण मग हेल्पेजसाठी माहितच पाहिजे की अडॉप्ट ग्रॅनी स्कीम ही काय हेल्पेजची आहे, आणि एज केअरसाठी माहितच पाहिजे मग काय, की एक प्रकारे सेलिब्रेट एल्डर डे हे एज केअरचं आहे, हे तुम्हाला कळावंच लागेल. पण खरं तर इथं खेळ आहे सगळा कशाचा, या जोड्या लावायचा. लक्षात ठेवा. इथं तुमचं काय होऊ शकतं, कॉम्प्रिहेन्शन वरती प्रश्न सुटू शकतो. लक्षात ठेवा. मग मी पुन्हा सांगेल, हे मला तुम्हाला सांगणं खूप सोपं आहे. म्हणजे लेक्चर्स याच्यावरती ओढून नेणं आणि तुम्हाला वरवर सगळं शिकवून म्हणणं की हे करून टाका, असं असं असतं, आणि मग काय या गोष्टीवरती तुम्ही प्रश्न सोडवू शकता. आपल्याला रेडी राहायचं आहे ना हेल्पेज इंडियासाठी आणि एज केअर इंडियासाठी. हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तर आपण करणारच आहे, मी तुम्हाला सांगत जाणारच आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही यासाठी खेळू नका,
आणि यासाठी तर हे आपले लेक्चर्स आहेतच आहेत, PYQ बद्दल आपण बोलतोच आहे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. पण हे जे आहे ना, हे समजा उद्या ए आणि बी वाली नुसती जोडी लावायला लावलं किंवा याच्यावरून काय सिंगल लाईनर वाक्य तयार करून त्यांनी प्रश्न विचारला, तरी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना ते आलं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. आपली अपेक्षा अशी नाही आहे की काहीतरी फक्त जुगाड करूनच काय आपण कुठेतरी 105 103 वरती अडकलो, 108लाच काय खुश झालो असं असं नको आहे आपल्याला. 112 115 जे मागच्या वर्षी मार्क घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनी, त्या पद्धतीने आपण याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. भारतातील बहुसंख्य वृद्ध कुटुंब सदस्यांबरोबर राहतात. येस, राहतात. नरेगामध्ये काय म्हणलं आपण, भारत ही गावातील प्रत्येक घराला जातील, सॉरी जातील नाही, ज्यातील वयस्क वगैरे लक्षात घ्या. सकाळी म्हणलं तसं की हे जे आहे ना, नरेगामध्ये वृद्ध लोक येतात का? येतात. काही संबंधच नाही ना की ते न येण्याचा. कारण अनस्किल्ड वर्क आहे, अकुशल वर्क आहे, तर इथं न येण्याचा काही प्रश्नच येत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. कसंच शक्य नाही की इथं येणार नाही, असं होणारच नाहीये. त्यामुळे बी बद्दल काय अननेसेसरी शंका घ्यायची नाही. आणि भारतातील बहुसंख्य वृद्ध कुटुंब सदस्यांबरोबर राहतात. येस, राहतात. ग्रामीण भागामध्ये अजूनही पॉप्युलेशन एकत्र राहते. तालुक्याच्या ठिकाणी किंवा छोट्या छोट्या गावांच्या ठिकाणी अजूनही तसंच आहे. सगळे काही मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट झालेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यावरून हा प्रश्न तुम्ही अंदाज घेतला पाहिजे. त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल फॉर ओल्डर पर्सन, सिनियर सिटीजन वगैरे सगळं ठीक आहे. हे सुद्धा प्युअर कंटेंटचा भाग आहे. भारतीय राष्ट्रीय वृद्ध तुम्ही 2000 साली जोडी लावू शकता. संयुक्त राष्ट्र संघाची आंतरराष्ट्रीय वृद्ध काय आंतरराष्ट्रीय वर्ष 1999, नंतर काय संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेवर वयस्कर तत्व ओल्डर प्रिन्सिपल्स आपण काय मनमोहन सिंग आणि काय हे PV नरसिंहराव यांच्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं म्हणलं होतं. वयस्कांसंबंधी जागतिक वातावृत्तीची संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक सभेकडून सुरुवात 1982 व्हिएन्ना म्हणलं होतं. त्याच्यामध्ये 62 काय म्हणलं आपण, एक प्रकारे 62 मुद्द्यांचा कार्यक्रम म्हणलेलं. नंतर 2002ला आपण काय म्हणलं होतं, माद्रिद स्पेन बघितलं होतं. 1992चं आपण काय पाहिलं होतं, तर 1992ला आपण म्हणजे अ, हे जे आहे ना की 10-10चा टप्पा आणि 20-20चा, सॉरी 20चा टप्पा किंवा 10चा टप्पा, हा तुम्हाला कुठे बघायला मिळाला? आजच्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्ही दिव्यांगांबद्दल सुद्धा हा टप्पा पाहिलेला आहे. ओके, लक्षात घ्या. 1982ला आपण काय म्हणतो, व्हिएन्ना म्हणतो. 2002ला आपण म्हणतो स्पेन आणि माद्रिद म्हणतो. 1992ला आपण काय घेतलं होतं, तर 1992ला आपण म्हणलं होतं की 2001 साठी आपण टार्गेट्स घेतली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. प्रोक्लेमेशन ऑन एजिंग वगैरे आपण म्हणलं होतं. टार्गेट्स घेतली होती कुणाची? युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 2001 साठी आपल्याला काही टार्गेट्स दिली होती, ती पण महत्वाची आहेत म्हणलं होतं. त्याच्यानंतर काय युटिलायझेशन ऑफ सर्व्हिसेस ऑफ युटिलाइज सर्व्हिसेस एल्डरली इन द डेव्हलप्ड इन द डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस इज वन ऑफ द प्रिन्सिपल युएन ऍक्शन ऑन एजिंग. ठीक आहे. एक लक्षात घ्या आता. हा हे वाक्य होतं, ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगणार होतो. संयुक्त राष्ट्राकडून वृद्धांसंबंधीच्या कृतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या तत्वामधील एक काय आहे, विकासात्मक सेवांमध्ये वृद्धांच्या सेवांचा उपयोग करणं हे आहे. हे वाक्य असलं वाक्य चुकीचं घ्यायचंच नाही कधी. सरळ सरळ वाक्य दिलेलं आहे, याच्यामध्ये काही फॅक्ट्स नाहीये, काही नाहीये. कन्सेप्च्युअली पण काही फार वेगळं काहीतरी विचारलेलं नाहीये. या वाक्याकडे चूक म्हणून बघायचंच नाही, लक्षात ठेवा. आणि जर असं म्हणलं तर मग काय प्रश्न लगेच सुटतो. सर्व विधानी चुकीचे आहेत म्हणजे काय, येतं याच्यामध्ये, इथं पण येत आहे आणि इथं पण येत आहे. राहतं मग काय, फक्त बी चुकीचं हेच राहतं, लक्षात ठेवा. हे कळते का बघा. म्हणजे जर तुम्ही या गोष्टींकडे बघायला गेलात की कसा प्रश्न सोडवायचा, तर तुम्ही या अँगलनी जर विचार केला, समजा तुम्हाला हे नाही माहिती आहे काय 6 क्लस्टर्स आहेत का काय क्लस्टर हे आहेत हे माहित नाहीये. ठीक आहे ना. मी म्हणेल की तुम्हाला बी हा ऑप्शन काय अंदाज नाही याचा. लक्षात घ्या, ए हा ऑप्शन तुम्हाला सरळ सरळ सांगतोय की याला तुम्ही चुकीचं पकडूच शकत नाही, यात काही चुकीचं नाहीच आहे. सी मध्ये सुद्धा काय मी 1984 वरती डाऊट बिऊट घेत बसू शकतो. हे मेक्सिकोच्याच कॉन्फरन्समध्ये म्हणले का 84 आहे, याचा डाऊट मला येऊ शकतो. बी मध्ये पण मी डाऊट घेत बसू शकतो, पण ए बद्दल डाऊट घेऊ शकत नाही ना. युटिलायझेशन ऑफ सर्व्हिसेस ऑफ एल्डरली इन द डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिसेस इज वन ऑफ द प्रिन्सिपल्स अडॉप्टेड बाय द युनायटेड नेशन्स फॉर ऍक्शन ऑन एजिंग. काय याच्यात डाऊट घेण्यासारखं? ऍक्शन ऑन एजिंग वरती डाऊट घेणार काय, कशाला डाऊट घ्यायचा? ए वर डाऊट नाही घेतला, उत्तर डायरेक्ट येतं, लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा सांगतो, सगळं म्हणजे काय म्हणतात, हे सगळे प्रश्न सोडवता येतात अशा पद्धतीने, काही विषय नाही. फक्त काय आहे ना, जर तुम्ही असं विचार केला की नाही मी फक्त एवढंच करणार, असल्याच पद्धतीवरती प्रश्न पेपर सोडवणार, तर ते गडबडतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्र शासन रस्ते अपघात विमा योजना तर माहिती आहे तुम्हाला, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने काय आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या यांच्या नावाने एक प्रकारे शेतकरी अपघात विमा आपण पाहिलेली होती. त्याच्यानंतर पुढचं 8.6%. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर काय काय जेरियाट्रिक्स कशाबद्दल आहे आता कळालं तुम्हाला. जेरियाट्रिक्स, जेरंटॉलॉजी आणि काय सिल्वर इकॉनॉमी, 3 संकल्पना आपण ऑलरेडी पाहिल्यात. हेल्प एज इंडियाचं इयर विचारले. ठीक आहे. 1978 त्याचं इयर आहे. 1878 दिलंय का? येस. ठीक आहे. आता 1980 शोधा कोणाचा आहे. ठीक आहे. त्याचं 1880 पण दिलेलं आहे, कळतं का बघा. 1978 पण दिलं, 1980 पण दिलं. म्हणजेच काय, त्यांनी तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये 1978ची ही संस्था आहेच आहे. ठीक आहे.
1980 वाली पण एक संस्था आहे, 1983 वाली पण एक आहे. तर मग तुम्हाला अंदाज आला पाहिजे की याच्यामधून तुम्हाला हे कळतंय की ही जी सायकोलॉजी आहे यांची प्रश्न काढण्याची, ती त्याच संस्थांच्या आजूबाजूचं इयर काढणं किंवा मग काय चक्क इथं 100चा डिफरन्स क्रिएट करून तुम्हाला प्रश्न विचारणं, ही सायकोलॉजी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्याच्यानंतर बघा, वृद्ध लोकांसाठी संस्था विचारली आणि एकच संस्था निवडली. हे असं तुम्हाला बऱ्याचशा कशामध्ये दिसेल, प्रश्नांमध्ये दिसेल, की सगळं द्यायचं आणि मग तुम्हाला एकच निवडायला लावायचं. मग ते योजनांच्या बाबतीत असेल किंवा अशा प्रकारच्या संस्थांच्या बाबतीत असेल. बाकी तो कंटेंटचा भाग आहे, तुम्ही बघितला असेल. सध्याकालीन समयात वृद्धांना सामना करावी लागणारी समस्या नाही. ओळखीशी संबंधित मुद्दे, विविध कारणांनी समाजात दुरावलेपणा, शारीरिक मानसिक आजारपणा, सहज बळी जाण्याची स्थिती, सेंद्रिय गोंधळ विस्कळीतपणा, सगळं आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ऑलरेडी बघितलंय. सेंद्रिय गोंधळ विस्कळीतपणा म्हणजे काय? ऑर्गॅनिक डिसऑर्डर, डिमेन्शिया, अल्झायमर, हे आपण पाहिलेलं आहे. आता बघा, हे जे ऑप्शन आहेत किंवा हे जे काय म्हणतो त्याला, त्यांचं म्हणणं आहे, काही नाही, लांबलचक वाक्य दिलंय पण काही चुकीचं नाही आहे त्याच्यात. टू रिहॅबिलिटेट डिसेबल्ड, इल, डिपेंडंट, एज्ड, to bring them back to their pre-illness independent pattern of life, as well as to address their problems in different spheres of life. Geriatric hospitals as well as government voluntary organizations can provide various welfare services. ठीक आहे ना? त्यांना परत त्यांच्या आयुष्यात नीट, चांगल्या, आपण म्हणूया चांगल्या पद्धतीच्या आयुष्यात आणण्यासाठी जेरियाट्रिक हॉस्पिटल्स आणि काय गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन काय करू शकतात? चांगल्या प्रकारे काम करू शकतात किंवा चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. ओके. एल्डर अब्यूज, एल्डर केअर आर द एरियाज इन इंडिया इन विच state, NGOs, and even international, national, non-governmental organizations have a role to play through medical or professional care, model of services in favor of Indian cultural tradition. इथं पण काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे फार काय डाऊट घेण्यासारखं नाहीच आहे ना, की भारताच्या काय म्हणे आपण संस्कृतीला धरून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या संस्था, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर काय नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनच्या मदतीने हे जे काही एल्डर अब्यूज आहे किंवा एल्डर केअर आहे त्याच्यावरती आपण चांगलं काम करू शकतो. काही याच्यामध्ये वेगळं दिलेलं नाही. उगीच अनेसरी डाऊट घेण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. हा प्रश्न स्वयंसेवी संस्था संचलित वृद्धाश्रमांना ग्रँट इन एड दोहोपैकी कोण देतो? वृद्धाश्रमांना काय म्हणलंय? ग्रँट इन एड बद्दल बोललेलं आहे. आता बघा, हे सेंट्रल ओल्ड एज वेलफेअर बोर्ड, सेंट्रल पीपल वेलफेअर बोर्ड, असलं काय ऐकलं का? नाही ऐकलं. सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड ऐकलं का? येस, व्हेरी गुड. शॉर्ट स्टे होम असं म्हणलं होतं आपण 1969, हे माहिती आहे आपल्याला. बरं, अजून एक ऑप्शन बघूया. सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड लोकल बोर्ड म्हणलं. आता लोकल बोर्ड सुद्धा काय फार वेग शब्द आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना? स्थानिक स्वराज्य संस्था तरी म्हणावं, ठीक आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणावं किंवा पंचायत म्हणावं, ठीक आहे, झेडपी म्हणावं, काय पण आहे ना, जे काय म्हणायचं ते स्पष्ट म्हणायला पाहिजे, लक्षात ठेवा. सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस वगैरे म्हणलं, ठीक आहे. खाली काय दिसते? स्टेट गव्हर्नमेंट और फ्रॉम, आपण म्हणतोय सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. आता लक्षात ठेवा, या प्रश्नाबद्दल तुम्ही केंद्रीय याच्यामध्ये अडकणार का राज्य सरकारमध्ये अडकणार, केंद्रीय समाज कल्याण मंडळ मध्ये अडकणार का स्थानिक मंडळामध्ये अडकणार, हे 3 आणि 4 तर कसंच येत नाही. ठीक आहे, याचा विषयच येत नाही. आता इथं डिसिजन घ्यायचं 1 आणि 2 मध्ये. 1 आणि 2 मध्ये डिसिजन घेताना तुमच्याकडे काय कंटेंट आहे, डेटा ऍप्लिकेशन कसं आला पाहिजे, राज्य सरकार आपण म्हणू शकतो, स्वयंसेवी संस्थांना अनुदान देतं अशा आपल्याकडे योजना आहेत का, मातोश्री वृद्धाश्रम आहे, आणि काय आपल्याकडे वृद्धाश्रम योजना. आपण दोन्हीमध्ये काय म्हणतो आता, अनुदान तत्वावरती हे चालू आहे, म्हणजे अनुदान देतच की राज्य सरकार. मग मग राज्य सरकार अनुदान देतं हे तर फिक्स आहे वृद्धाश्रमांना, तो तर काही विषयच नाहीये. आणि मग राहतं काय, मग केंद्रीय समाज कल्याण मंडळ, ठीक आहे, हरकत नाही, सेंट्रल सोशल वेलफेअर देऊ शकत असेल. महिलांसाठी जर काही काम करते तर मग काय ते वृद्धांसाठी काम करायला काय हरकत आहे ना. तर या गोष्टीचा विचार करून तुम्ही काय करायला पाहिजे, मग 2 उत्तर मारायला पाहिजे. लक्षात घ्या. कळतं का? बघा, आपण जे परत परत म्हणतो ना, की डेटा आपल्याकडे स्पेसिफिक असतो, अभ्यास आपण खूप चांगला केलेला असतो, पण प्रश्न मात्र खूप वेग असतो. ठीक आहे, प्रश्न मात्र खूप वेग असतो. ठीक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि ऍक्च्युली जेव्हा आपले टॉपर वगैरे आले, प्रणव सर जेव्हा टॉपर आले ना, मी त्यांची स्वतःहून खूप जवळून ते प्रश्न सोडवण्याची वगैरे हे पाहिलेली आहे, ही पद्धत पाहिलेली आहे. स्पेसिफिक डेटा असायचा, अभ्यास केला असायचा, रट्टा मारलेला असायचा, त्याला ते खूप काय आपण म्हणूया अशा गोष्टींना जोडण्याची त्यांच्यामध्ये एक प्रकारची काय ते स्किल क्रिएट झालेलं असतं. ते प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये, प्रत्येकामध्ये होऊ शकतं. प्रत्येकाचं वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्किल असतं. ते जर तुम्ही तसं डेव्हलप करू शकला ना, तर नक्कीच. म्हणजे मी काय काय प्रश्नांच्या बाबतीत असं झालेलं आहे, मला अजून आठवतं त्यावेळेला, की काय काय प्रश्नांच्या बाबतीमध्ये ते बरोबर अंदाज लावतात, कारण का ते त्या कंटिन्युअसली त्या चर्निंगमध्ये, आणि मी विचार करतो की याचं उत्तर काय असेल, त्यांचा मात्र अंदाज बरोबर येतो. असं पण झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आई वडील ज्येष्ठ नागरिकांचे ते तुमच्यावर पण होऊ शकतो. म्हणजे माझी अपेक्षा हीच आहे की तुम्ही खूप लांब पुढं माझ्या पद्धतीच्या आपण, म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सगळं सांगतो त्याच्या पण पलीकडे तुम्ही जावं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे डेटा ऍप्लिकेशन करू शकावं. म्हणजे मला आपल्या काही विद्यार्थ्यांनी विचारले की सर, तुम्ही जसं सांगताय तसं त्यावेळेला आम्हाला जमेल का, आम्हाला ते शक्य आहे का डेटा ऍप्लिकेशन? उलट तुम्हाला लय शक्य आहे ते, खरंच सांगतो. म्हणजे तुम्ही या गोष्टीमध्ये पडूच नका की शक्य आहे का वगैरे.
तुम्हाला इतरांपेक्षा चांगलं जमलं ना, मुलांपेक्षा, संपला विषय. आयोगाच्या याच्यामध्ये आपल्याला 150 पैकी 150 बरोबर मारायचे नाहीयेत. आपल्याला इतर मुलांपेक्षा जास्त चांगले मारायचे, ते लक्षात ठेवा प्रश्न. तर मग हे जे काही आहे पद्धत, काय ते डेटा ऍप्लिकेशनची, तुम्ही एकदा डेव्हलप केली, तुमचा एकदा आवाका वाढायला लागला, की मग ते चांगलं होऊन जातं. ठीक आहे. कालच आपले एक विद्यार्थी आहेत, त्यांनी मला सांगितले, सर मातोश्री वृद्धाश्रमचं इयर आता मला युती सरकारवरून लक्षात राहील. मनोहर जोशी साहेब आणि काय ते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेब, किंवा त्यांचं इक्वेशन आणि मातोश्री हे त्यांचं निवासस्थान, याच्यावरून मला ते इयर पक्क लक्षात राहील. मग हे प्रत्येकाची एक कॅपॅसिटी लक्षात घ्या, त्यावरून या गोष्टींचा विचार करायचा असतो, त्यावरून या गोष्टींचा अंदाज घ्यायचा असतो. पुढच्या याच्यावरती जाऊया पटापट पटापट. 1999 ऑक्टोबर, ठीक आहे. फार काही विशेष नाही. हेल्पेज इंडिया व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, ठीक आहे. त्यानंतर वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने काय काय केलेलं आहे विचारलंय. केंद्र शासनाची आरोग्य योजना असलं काही आपण बघितलेलं नाही. ठीक आहे. नॅशनल काय ते प्रोग्राम म्हणतो आपण, त्याला एक वेगळं नाव आहे. ते पुन्हा एकदा बघा, आयोग काय करतं, अननेसेसरी असलं काहीतरी भेग काहीतरी तुम्हाला देऊन टाकतं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथं स्पेसिफिकली काय यायला पाहिजे होतं, नॅशनल प्रोग्राम फॉर काय ते हेल्थ केअर ऑफ एल्डरली वगैरे असं आहे ना, तर तसं काहीतरी यायला पाहिजे होतं. इथं ते फारच हे आले खाली. हा, वयस्कांच्या आरोग्य देखभालीसाठी राष्ट्रीय कार्यक्रम, लक्षात येते का बघा. नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली, आणि इकडे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, म्हणजे काय असं, हे काय आता, हे जे आहे ना, हे स्पेसिफिकली वृद्धांसाठी आहे. हे पण स्पेसिफिकली वृद्धांसाठी आहे. ए बद्दल आपण स्पेसिफिकली वृद्धांसाठी आहे का नाही हे असं ठरवू शकत नाही. आणि एनपीएस सुद्धा, नॅशनल पेन्शन स्कीम वगैरे सुद्धा, आपण या गोष्टी स्पेसिफिकली ठरवू शकत नाही. लक्षात ठेवा की हे वृद्धांसाठीच आहे, वयस्क लोकांसाठीच आहे वगैरे, असं आपण स्पेसिफिकली ठरवू शकत नाही. एज केअर इंडियाचा त्यांनी काय विचारलंय, एज ग्रुप विचारलंय. हे मी तुम्हाला सकाळी म्हणत होतो, एज केअर इंडिया विचारलं ना. मग आता एज केअर कशामधलं आहे, तर एज केअर तर एक प्रकारे एज वरून कळायला पाहिजे की हे ओल्ड एज साठीच आहे. लक्षात घ्या, लहान मुलांसाठी आपण एज केअर असं शब्द वापरत नाही. एज केअर म्हणजे काय, वय झालं ना. आपण वय म्हणलं कीच काय म्हणतो, अरे वय झालं म्हणल्यानंतर काय, एक प्रकारे आपण जास्त वय झालं असं म्हणतो. वय झालं म्हणल्यानंतर आपण लहान वयाबद्दल बोलतो का, नाही. तर एज केअर काय, समजा मला माहित नाही की एज केअर इन्स्टिट्यूशन काय आहे, तरी पण मला काय करायचंय, याच्याबद्दल विचार करायचा आहे. तर मी काय विचार केला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 आणि 4चा विचार केला पाहिजे. कारण का, हे तर एज केअर मध्ये यायलाच नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. वय होणं, एज केअर इंडिया हे कशाबद्दल असू शकते, एक प्रकारे वयोवृद्ध लोकांसाठी असू शकते. आता त्यातलं मी 65 मारणार का 50 मारणार, याच्याबद्दल मी म्हणलं होतं की तुम्ही इन्क्लुझिव्ह ऑप्शन मारायचा म्हणता ना तुम्ही, मग 3 नंबर मारायला पाहिजे. 3 नंबर हा इन्क्लुझिव्ह ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, एक प्रकारे जास्त लोकसंख्या काय होऊ शकते, कव्हर होऊ शकते, लक्षात ठेवा. आता इथं दिलं का 1980 स्थापना वर्ष, मग आपण रेडी आहे का 1980ला? येस, आपण 1978ला रेडी आहे, 1980ला रेडी आहे, आणि आपण 1983 साठी सुद्धा रेडी आहे. आपल्याकडे तिन्ही संस्थांचे 3 महत्वाचे इयर आपल्याकडे आहेत, लक्षात घ्या. ते असलेच पाहिजेत, नो एक्सक्यूज. त्याच्यानंतर वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधानं असं म्हणलेलं आहे. वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य, मुलांचे मातापिताकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव त्यातून आलेला एकाकीपणा. येस, मानसिक आरोग्य वृद्धांचं याच्यामध्ये गडबडू शकतं. वृद्धावस्थेत उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे मुलांकडून मदत घ्यावी लागते. येस, ओके, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर काय बघा, सुनेकडून वारंवार होणारी अपमान व अवहेलना. येस, सी बरोबर. काम करण्याची इच्छा असूनही काम करण्यातील शारीरिक अपात्रता. ठीक आहे. डी सुद्धा खूप फ्रस्ट्रेटिंग, म्हणजे मला काम करायचं पण मला करता येत नाही, हे खूप जास्त फ्रस्ट्रेटिंग आहे. त्यामुळे काय, तुम्ही मेंटली खूप हे होऊ शकता, चॅलेंज तुम्हाला मिळू शकतं, तुम्ही फ्रस्ट्रेटिंग फील करू शकता. हा जो होता ऑप्शन सी, याच्याबद्दल वाद होता ना आपला, की सी कसं काय घ्यायचा, असा सुनेकडून वारंवार होणारा अपमान व अवहेलना, मग सुनांबद्दल किंवा स्त्रियांबद्दलची वेगळी भावना निर्माण होत नाही का. तर लक्षात ठेवा, कायम आणि कायम हे जे काही सी ऑप्शन आहे, हा कशाला जोडायचा तुम्हाला, मानसिक आरोग्याला जोडायचा आहे. त्यांनी जनरलाइज करून दिलेलं नाहीये, मानसिक आरोग्याशी जोडून दिलेलं आहे. तर मग हे जर आहे काय, सुनेकडून वारंवार होणारा अपमान व अवहेलना, ठीक आहे, याचा मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो का, तर होतो, लक्षात ठेवा. हे ना, होतो. त्याच्याशी जोडून बघा, म्हणजे कसं आहे ना, म्हणजे एक गंमत कळाली पाहिजे तुम्हाला या प्रश्नांची, अशा प्रश्नांची. इथं त्यांनी काय म्हणले, वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधाने पहा म्हणले. आता ही A, B, C, D जी विधान आहेत ना, ही चूक आहेत का बरोबर आहेत हे बघायचंच नाहीये. ही सगळी बरोबरच विधान आहेत. मी काय म्हणतो कळते का बघा, ही चूक आहेत का बरोबर आहेत हे बघायचं नाहीये. ही विधानं मानसिक आरोग्यासाठी चूक आहेत का बरोबर आहे हे पाहायचंय. आणि जर मानसिक आरोग्यासाठी पाहायला गेला तर मग काय, याच्यामध्ये तुम्हाला सी उडवत बसायचं गरज नाही. हा, तुम्हाला जर असं विचारलं की वृद्धांच्या समस्या खालीलपैकी कुठल्या गोष्टींमुळे तयार झाल्यात हे शोधा, तर मग तुम्ही सी वरती डाऊट घेणं वगैरे गोष्ट वेगळी. प्रश्न असा आहे की वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधानं दिली आहेत. ठीक आहे. आणि मग काय, मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये मग कुठली विधानं बरोबर आहेत असं त्यांना म्हणायचं असतं, लक्षात ठेवा. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की A, B, C, D ही वाक्य बरोबर गृहीत धरून त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. फक्त को रिलेशन बरोबर आहे का हे विचारतात.
कोरिलेशन असतं का मग? अपमान अवेलना जर बरोबरच आहे असं पकडलं, म्हणजे सी ला आपण खरं खुरं पकडलं, तर मग काय सी मुळे मानसिक आरोग्याला धक्का लागू शकतो का? येस, लागू शकतो. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला हे कळायला पाहिजे. ABCD बद्दल त्यांचं म्हणणं असं आहे, ही वाक्य बरोबर आहेत, फक्त कोरिलेशन बरोबर आहे का सांगा. तर कोरिलेशन बरोबर आहे, लक्षात घ्या. पुढे त्याच्यानंतर मातोश्री वृद्धाश्रमाबद्दल प्रश्न विचारलाय. इथं मला वाटतं इयर वगैरे त्यांनी चुकवलं असेल, इथं नंबर चुकवला असेल, इथं 100च्या ऐवजी 200 दिलं असेल. बाकी मग हे बरोबर आहे. ठीक आहे. कंटेंट वाईज प्रश्न विचारलाय खूप जास्त, तुम्हाला ते कळालं असेल. आता मातोश्री वृद्धाश्रम आणि नुसता वृद्धाश्रम व्यवस्थित पाठ पाहिजे. त्याच्यानंतर दिनकेंद्राचे प्रयोजन कोणासाठी केले जाते? आयोगाने ऑलरेडी काय केलं होतं, आपल्याला हिंट दिलेली, लक्षात ठेवा. हिंट दिलेली. आता ह्याच्यात काय केलं बघा. जर इन्क्लुसिव्ह ऑप्शन मारायला गेलो मी, ठीक आहे ना, जास्त वाला ऑप्शन वगैरे म्हणतात काही जण, तर जास्त वाला ऑप्शन जर मी मारायला गेलो, तर A, B आणि D दिले. वृद्धांसाठी कळाले. उलट वृद्धांसाठी डे केअर तर आपण कशात पाहिलंय, सगळीकडेच पाहतोय. ठीक आहे, प्रश्नांमध्ये आयोगाच्या PYQ मध्ये पण पाहिलं, आणि आपण हेल्पेज मध्ये पण पाहिलं, किंवा इतर ठिकाणी पण आपण पाहिलं. हे कळायला पाहिजे. लहान मुलांसाठी आपण काय म्हणायला पाहिजे? नोकरी करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी आपण काय म्हणतो? क्रेच सिस्टीम क्रिएट करतो. लक्षात ठेवा, नॅशनल क्रेच सिस्टीम करतो. पाळणाघराची सिस्टीम आपण केलेली असते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय? त्या पाळणाघरामध्ये त्यांना आपण डे केअर देतो ती वेगळी गोष्ट, म्हणजे त्यांची केअर करतो ती वेगळी गोष्ट, पण पाळणाघर म्हणतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे अटल पेन्शन योजना. 15च्या ऐवजी 16 केले बहुतेक, पण मग 9 मे विचारले, तर मग 9 मे पाठच करायचं. लक्षात घ्या, 9 मे पाठच करायचं आहे. मग आता हे काय आहे? ए काय दिसतं आपल्याला? एक प्रकारे चुकीचं दिसतंय. मग हे चुकीचं, ठीक आहे, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं. बघा आयोगाने कसं केलं. हे तुम्हाला डेट हमखास माहीत असेल नसेल, हे तर चुकीचंच दिलेलं आहे. मग आता फक्त बी घ्यायचं, सी घ्यायचं, का ABC घ्यायचं, काय याच्यावरती आहे. त्यांनी काय विचारलं मग आपल्याला? आपल्याला विचारलं त्यांनी काय ते अयोग्य कोणतं आहे विचारलेलं आहे. मग आता काय म्हणतात? असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळाची उत्पन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी स्वावलंबन योजनेच्या ऐवजी ही योजना अंमलात आणण्यात आली, वगैरे वगैरे. फार तर फार काय असंघटित किंवा संघटित याच्यामध्ये घोळू शकतो. पण पुन्हा एकदा तुम्हाला काय पॅटर्न दिसेल, ए मध्ये स्पेसिफिक देऊन त्यांनी चुकवले, आणि त्याचं बी हे एक्सटेन्शन जे दिलेलं आहे ते मात्र कन्सेप्च्युअली काय आहे, जनरलाइज पद्धतीने काय आहे, बरोबर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना, बी हे जे काय आहे ते तुम्हाला बरोबर दिसतंय. लक्षात ठेवा. ओके. मग काय, आर्थिक वर्ष 2020 21-22 मध्ये योजनेची सदस्य संख्या 3.68 कोटीहून अधिक झाली. मग आता याच्याबद्दल काहीच माहित नसतं, मग ह्याला चुकीचं पकडायचं नाही. लक्षात घ्या, हे काहीच माहित नसतं. असले काय कोण आकडे पाठ करणार आहे का? आपण फार तर फार जनधन योजनेमधला आकडा पाठ करणार आहे, की त्यांच्या खातेदारांची संख्या किती झाली वगैरे. ती फ्लॅगशिप स्कीम आहे जनधन योजना, आयोगाला विचारायला आवडते म्हणून आपण ती करणार, पण ह्याची काही संख्या करत बसणार आहे का? नाही. आपल्याला इथं सी बरोबर पकडायला लागेल. लक्षात ठेवा. बी तर काय कन्फर्म बरोबर आहे. लक्षात ठेवा, कारण का ते सरळ सरळ कळते की ते सेकंड काय आहे, स्टेटमेंट दिसते, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग राहतं काय मग? जर बी बरोबर आहे तर हा ऑप्शन उडतो, आणि हा पण ऑप्शन उडतो. मग राहतं काय? 1 आणि 3. मग हे ए काय अयोग्य म्हणतोय आपण, आणि ए आणि सी अयोग्य म्हणतोय. सी ला अयोग्य ठरवण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपण तर साधा सरळ रूल लावूया, की दुसऱ्याला चूक ठरवण्याआधी, म्हणजे दुसऱ्याला अयोग्य ठरवण्याआधी आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. बरोबर ना? मध्ये ठोस पुरावा नाही येतो ना, नका ठरवू अयोग्य, मग गप्प बसा आणि पुढे जा. ठीक आहे, सोपे सोपे आहेत, वन लाईनर आहेत. हा एक प्रश्न. वृद्धांमधील दीर्घकालीन निद्रानाश हे लक्षण खालीलपैकी कशाशी जोडलेलं आहे? दीर्घकालीन निद्रानाश काय? सहसा नैराश्याशी किंवा दुर्बल मानसिक आरोग्याशी जोडलेला असतो. लक्षात ठेवा. स्मरणशक्तीचा ऱ्हास वगैरे, ठीक आहे, शारीरिक अवलंबन वगैरे, फिजिकल डिपेंडन्सी वगैरे, हे थोडंसं कमी आहे. आपण 1 आणि 2 ही दोन्ही कारणं असू शकतात, किंवा कितीतरी कारणं असू शकतात निद्रानाशाची. खरं तर असं सिंगल आउट करून आयोगाने कारण तुम्हाला विचारलंच नव्हतं पाहिजे, त्यामुळे ते काय झालंय, कॅन्सल झालं. त्याच्यानंतर आयोगाने हा प्रश्न विचारला होता, कोणाच्या पुढाकाराने रमाधाम वृद्धाश्रम खोपोली इथं सुरू करण्यात आला असं म्हणलेलं आहे. ठीक आहे ना, रमाधाम काय वृद्धाश्रम सुरू करण्यात आला असं म्हणलेलं आहे. तर लक्षात घ्या. आता इथं काय झालंय, इथं कॅन्सल झालाय क्वेश्चन, पण मग आपल्याला विचार करायचा किंवा याच्यामध्ये काय असू शकतं. तर लक्षात ठेवा, इथं जे पर्याय दिसतात ना, त्या पर्यायावरून काही फार विशेष हिंट मिळत नाहीये. तरी मला असं वाटतं, म्हणजे जर मला पर्याय मारायचा असता तर मी काय केलं असतं, तर पर्याय क्रमांक 2 मारला असता. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 मी मारला असता. आता याचं कारण सांगतो. कारण इथं ए आहे, इथं ए आहे, आणि इथं पण ए आहे. 1, 3 आणि 4 या चारही तिन्ही ऑप्शन मध्ये ए आहे. ओके, तिन्ही ऑप्शन मध्ये ए आहे. आणि इथं काय म्हणतंय, रमाबाई केशव ठाकरे म्हणले. रमाधाम वृद्धाश्रम असं म्हणलेलं आहे. आणि रमाधाम वृद्धाश्रमाचं काय पुढाकारच कोण, रमाबाई घेतात. हे थोडंसं जरा वेगळं वाटतं, म्हणजे एखाद्या माणसाने पुढाकार घेऊन आपल्याच नावाने काय करणं, वृद्धाश्रम स्थापन करणं. तर हे थोडंसं गडबड आहे. आणि काय म्हणते बघा, वृद्धाश्रम स्थापन करण्यात आला म्हणते. असं नाहीये की कुणाचं नाव या या वृद्धाश्रमाला रमाधाम म्हणजे कुणाच्या नावावरून काय ते वृद्धाश्रमाला रमाधाम वृद्धाश्रम असं नाव देण्यात आलं.
म्हणजे असं जर तुम्हाला प्रश्नामध्ये हिंट मिळाली असेल की नंतर नाव देण्यात आले वगैरे, तर मग ठीक आहे, मग ते काय म्हणतात त्याला, कदाचित असं असू शकतं की रमाबाईंनी पुढाकार घेऊन एखादा वृद्धाश्रम स्थापन केला असेल आणि मग नंतर काय त्याला नाव मिळालं असेल रमाबाईंचं वगैरे, त्या कंडिशनमध्ये तसं होऊ शकतं. पण आता त्या वाक्याच्या रचनेनंतर एवढंच कळतंय की रमाधाम वृद्धाश्रम हा खोपोली इथं सुरू करण्यात आला, तर कुणाच्या पुढाकाराने? तर स्वतः रमाबाई मला नाही वाटत की रमाधाम वृद्धाश्रमासाठी प्रेरक ठरतील. आता हे मी अंदाज लावते फक्त, त्याचे काय असेल ते असेल, काय माहिती नाही आपल्याला. पण लॉजिकली असं असायला पाहिजे की काय ते मीनाताई ठाकरे वगैरे याचं उत्तर असायला पाहिजे. पण आता कॅन्सल केला असेल तर मग बहुतेक तरी माधव ठाकरे ठीक आहे वाटत नाही. पण बघा एकदा, म्हणजे जर समजा तुम्हाला काय ते सर्च वगैरे करता आलं, तर मग सी बी ठीक आहे, बघा बी आणि सी असायला पाहिजे का बघा. बाळासाहेब ठाकरे सुद्धा असू शकतात मासाहेबांबरोबर, किंवा मीनाताई ठाकरे यांच्याबरोबर. रमाबाई आता ठीक आहे, मग एकतर काय बघा, तर मला असं वाटतं मग ए बी सी तरी ऑप्शन पाहिजे. ठीक आहे, ए बी सी तरी ऑप्शन पाहिजे मग. ओके, तुम्ही मला बिंदू माधव ठाकरेंना का वगळताय? वगळत नाहीये आपण, पण एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे ना, ऑल ऑफ द अबोव मारण्यासाठी हे हे आडवं येते की रमाधाम वृद्धाश्रमाचं स्वतःच काय यांनी काय करणं, नाव स्वतःच नाव ठेवणं, असं जरा वेगळंच वाटते. कदाचित काय असू शकतं मग काहीतरी, म्हणजे ऑल ऑफ द अबोव तरी असू शकत नाही, कारण एकाच वेळेला हे सगळे जण कशी हे करतील ना, पुढाकार घेऊन असं काहीतरी करतील, असं तरी वाटत नाही. बघा एकदा काय असेल ते तुमचं, तुम्ही ते चेक करा. पण मला वाटतं की जर मला उत्तर टिक करायचं असतं तर मी सी वरती गेलो असतो. तुम्ही वेगळ्या प्रकारे विचार करत असाल तर मग बघा वेगळं असेल तर काही. पण तिथं मला वाटतं की उत्तर काय, एकतर ए बी सी किंवा बी सी असं पण द्यायला हरकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं राज्यातील शासनमान्य वृद्धाश्रम कोणते? इथं पण काही वेगळं विचार करण्यासारखं नाहीये, याच्यात काही लॉजिक नाहीये. आला आला नाही आला तुमच्यावरती आहे. आणि उत्तर पण काय दिलं बघा, ए आणि बी दिलं, म्हणजे सी आणि डी काय आहे, वगळलेलं आहे. आता एखाद्याला हे जर माहित असेल तर काय म्हणजे काय, त्याला तो देव किंवा पशुच आहे मग. ठीक आहे, तर याला एखाद्याला हे नाव पण माहित असतील तर वगैरे, किंवा ह्याच्यात काही त्यांनी लॉजिक शोधलं तर, मला तरी असं वाटतं की अशा वेळेला जर वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे, तर मी वरीलपैकी सर्वनुसार गेलो असतो. किंवा फार तर फार मी हे बघितलं असतं, इथं काय दिसतंय, विकास मंडळ वगैरे दिसतंय, तर मी सी गाळण्याचा प्रयत्न केला असता. पण सी गाळणारा ऑप्शनच नाही आहे, तर मग मी वरील पैकी सर्व वरतीच गेलो असतो. सी का गाळला असता मी, 3:1 पॅटर्न मध्ये, इथं वृद्धाश्रम लिहिलं, इथं वृद्धाश्रम लिहिलं, इथं वृद्धाश्रम लिहिलंय, मध्ये तिथे विकास मंडळ आले, तर मग मला काय ऑड मॅन आउट करून मी सी गाळण्याचा विचार केला असता. पण तिथं तसा ऑप्शन दिसत नाही. मग नाही डोकं लावायचं. एकदा तसं कळालं की नाहीये तुम्ही याच्यात काही तुम्हाला मिळणार, तर मग ते सोडून द्यायचं. आता बघा गंमत काय, हा मी प्रश्न म्हणत होतो की विकास सरांनी या प्रश्नाची आठवण काढली होती जेव्हा आपल्याकडे डिस्कशन केलं होतं तेव्हा. तुम्हाला कळेल आता की जेरेट्रिक हा शब्दाबद्दल ऑलरेडी डिस्कशन येऊन गेलं होतं. ठीक आहे ना. आणि मग आता काय झालं, जिरॉन्टॉलॉजी हा शब्दावरती त्यांनी प्रश्न विचारला. मग जेरॅट्रिक विचारलं म्हणून खरं तर आपण जिरॉन्टॉलॉजी काढून ठेवलं, तर लक्षात ठेवा. म्हणजे ते काढून ठेवण्याचा नक्कीच फायदा होतो. आता काही जणांनी काय केलं, मग जेरेट्रिक मारलं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, काही जणांनी उत्तर जेरेट्रिक मारलं, कारण का त्यांना वाटलं की हा पेडियाट्रिक सारखं जेरेट्रिक असू शकतं वृद्ध लोकांसाठी वगैरे. त्यांच्या हे कदाचित काय त्यावेळेला परीक्षेमध्ये लक्षात येणार नाही की लॉजी आणि काय हे जे काही जेरेट्रिक आहे याच्यामध्ये फरक असणार आहे. त्याच्यानंतर वृद्धाश्रम स्कीम बद्दल बघा, चक्क शासन निर्णय 1063 449 45 नंतर वगैरे वगैरे दिले. मग काय झालं, बऱ्याचशा मुलांनी हा जो ऑप्शन आहे ना, हा ए जो ऑप्शन आहे, हा लांबलचक ऑप्शन, हा बरोबर पकडला. का तर म्हणे ते जी आर मध्ये आले, तर आपण त्याच्यात काय फार डोकं लावायचं नाही. लक्षात घ्या, याच्यावरती ऑलरेडी तुम्हाला प्रश्न दिसतील, फॅक्च्युअल इयर बद्दल चुकलेले प्रश्न दिसतील. कसं काय तुम्ही इयर नाही पाठ करणार? नाही, याचं असं होतच नाही. म्हणजे कसंच शक्य नाही तुम्ही याचं इयर न करता परीक्षेला जाणं शेवटच्या 10-15 दिवसामध्ये, किंवा इव्हन 3 आठवड्यामध्ये, बरोबर नाही येते. त्याच्यानंतर मग काय, हे तर चुकीचंच आहे, ह्याचा काही विषयच नाही. ओल्ड एज होम ऍडमिट्स 65 आणि 60 कळते का बघा. एज ग्रुपवरती प्रश्न विचारला, याचा अर्थ एज ग्रुप दिला की काय अलर्ट व्हायचं असतं, लक्षात ठेवा. बाकी मग ओल्ड एज होम इज फॉर द डिस्ट्रिक्ट होमलेस अँड डिसेबल्ड सिनियर सिटीजन कळते का बघा. पुन्हा एकदा, डी हे स्टेटमेंट जनरलाइज आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट घेण्यासारखं नसतं. हे बरोबरच असायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. डी हे स्टेटमेंट बरोबरच असायला पाहिजे, हे कळायला पाहिजे, लक्षात ठेवा. इथं काहीच करायचं नसतं. इथं काय होऊ शकतं, फार फार नंबर चेंज होऊ शकतो. पण तो पण त्यांनी बहुतेक केलेला दिसत नाही. बघून घ्या एकदा, नंतर तुम्हाला ते अंदाज आला पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक 2013 नुसार त्यांनी तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे विचारले. वृद्धाश्रमांना जागा देणं ठीक आहे, नवीन टाउनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना वृद्धाश्रम स्थापन करणे सक्तीचे. आता काही जणांना सक्तीचे याच्याबद्दल शब्दाबद्दल जरा काय डाऊट येऊ शकतो. ऍक्च्युली असं खरंच त्या वृद्धाश्रमाच्या सॉरी त्या खरंच 2011च्या धोरणामध्ये असं एक्झॅक्टली मॅन्डेटरी वगैरे वगैरे असं एक्झॅक्ट वर्डिंग जे आहे ते सगळ्या या सगळ्या गोष्टींसाठी दिलेलं नसतं, किंवा दिलेलं नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळं नक्कीच डाऊट येऊ शकतो. पण पुन्हा एकदा, अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये थोडासा अप्रोच तुमचा जो आहे तो ढिलाच पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे फार काहीतरी धोरण बिरण आहे ना, पॉलिसी आहे खूप ब्रॉड लेवलची आहे, तर धोरणाच्या बाबतीमध्ये थोडंसं काय
तुमची ढिलाई जरा थोडीशी चांगली पाहिजे. म्हणजे उगीच अननेसेसरी या क्वेश्चनला असं अटॅच होऊन बसायचं नाही की नाही नाही यातलं एक गाळायचंच आहे, असं काय आपल्याला विचार करायचा नाही. म्हाडा व सिडको सारख्या गृहनिर्माण प्रकल्पात वृद्धांसाठी सोयी सुविधा लक्षात घ्या. हे तर कुठल्याही टाउनशिपमध्ये आता येणारच आहे की जर वृद्धांसाठी आपण काय करतोय तर ते काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा आपण दिल्याच पाहिजेत असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतं बघा, 2011च्या वृद्धांच्या राष्ट्रीय धोरणामध्ये कशावर भर देण्यात आलेला आहे. आता इथं मात्र ऑल ऑफ द अबो ऑप्शन दिला होता, पण त्यांनी काय केलं, डी हा ऑप्शन उडवला. टू एनकरेज एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्पेशल ओल्ड एज होम्स फॉर ओल्डर वुमन असं म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, स्पेशल ओल्ड एज होम्स फॉर ओल्डर वुमन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यावरती नक्कीच काय झालं पाहिजे, शंका आली पाहिजे. लक्षात घ्या. आता याचं कारण काय तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, कंपार्टमेंटलायझेशन हे चुकीचं असतं. जर समजा तुम्ही कशाचा विचार केला, आपल्या लोकल ट्रेनचा विचार केला तर ठीक आहे, तिथे काही प्रॉब्लेम नसतो. पण मी तुम्हाला आधी म्हणलं होतं की महिला बँक स्वतंत्रपणे स्थापन करणं वगैरे या गोष्टी आपण रिव्हर्स केल्या, कारण का कंपार्टमेंटलायझेशन हे चांगलं नसतं. काय म्हणतात बघा, ओल्डर एज होम्स फॉर ओल्डर वुमन याला एनकरेज करणं हे थोडंसं वेगळं वाटतंय. या गोष्टीबद्दल तुम्ही अलर्ट असलं पाहिजे. तरी सुद्धा काही जण ऑल ऑफ द अबो जातील, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑल ऑफ द अबो जर उत्तर मारत असाल तरी पण काही फार विशेष प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, कारण का इक्वल ऑपॉर्च्युनिटीज बरोबरच आहे. एन्फोर्समेंट ऑफ लॉ ऑन ओल्ड एजिंग बाय द स्टेट गव्हर्नमेंट, ओके ठीक आहे. टू ब्रिंग ओल्डर वुमन इन टू मेन स्ट्रीम ऑफ द सोसायटी, ठीक आहे, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. सी बद्दल. डी मध्ये मात्र काय, टू एनकरेज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्पेशल ओल्ड एज होम्स फॉर ओल्डर वुमन असं म्हणलं. स्पेशल ओल्ड एज होम्स म्हणलं की थोडंसं काहीतरी वेगळं त्यांना सांगायचा प्रयत्न आहे. 2011च्या धोरणाबद्दल हा प्रश्न विचारलाय. मी काल बहुतेक बोलताना तुम्हाला महाराष्ट्र धोरणाबद्दल बोलून गेलो असेल किंवा म्हणलं असेल. आपण ठीक आहे, धोरणांमध्ये असं स्पेसिफिकली मेन्शन केलं नसतं, तर मग ऍक्च्युली काय तिथं आयोग तुम्हाला ते उत्तर देताना दिसत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे त्याचा काही विषय येणार नाही. ओके, परत पुढे म्हणजे महाराष्ट्राचं काय आणि भारताचं काय, या धोरणाच्या बाबतीत दोन्हीकडे ते तसंच असणार आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. स्वातंत्र्य अमृत महोत्सव, त्याच्यानंतर काय ज्येष्ठ नागरिकांना प्रवास काय मोफत असणं वगैरे. लक्षात घ्या, अमृत महोत्सवावरून जर कोणी मारलं असतं 75 तर ठीक आहे, पण मग नसेल तर मात्र मग तुम्हाला ते व्हॅट मधलं आपलं ते माहीत असणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा अर्थ 60 वर्ष पूर्ण केलेला कोणत्याही पुरुषात स्त्री, ठीक आहे, डन. छोटे कुटुंबावर राहण्यासाठी छोटी जागा या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांची समस्या वाढत आहेत, बरोबर. नोकरी व व्यवसायामुळे होणाऱ्या स्थलांतरित समस्या, हे बी आणि सी स्टेटमेंट तुम्हाला आपल्या पुस्तकातले जे स्टेटमेंट्स आहेत ना त्याचे सरळ सरळ कॉपी पेस्ट दिसते. लक्षात ठेवा, आपल्या पुस्तकातून प्रश्न काढला असं नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी काय केलेलं आहे, आपण जिथून डेटा उचलला तिथूनच त्यांनी पण डेटा उचलला दिसतोय, कारण कट टू कट वाक्य तुम्हाला मॅच होताना दिसेल. त्याच्यानंतर श्रावणबाळ योजनेमध्ये 65 वर्षचं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर हेल्पलाईन 1456 1456 त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता हे वृद्धाश्रम, मातोश्री वृद्धाश्रम किंवा जनरल वृद्धाश्रम, याचा परत परत प्रश्न विचारलाय तुम्हाला. ठीक आहे ना, 60 55 त्याच्यानंतर काय त्याचं इयर, त्याच्यानंतर काय मातोश्री वृद्धाश्रमचं इयर चुकवून देणं वगैरे, सगळे सगळे प्रश्न परत परत विचारले. तर इथं प्रश्न येणं अपेक्षित होतं का? मग येणं अपेक्षित होतं. तर तुमचं उत्तर काय बघा, याच्यामध्ये तुम्हाला 1990 दिसते, 1995 असायला पाहिजे. तर हे काय आहे, सी हा ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे किंवा चुकीचा आहे, हे कळालं पाहिजे. ठीक आहे, हे निश्चित कळालं पाहिजे की मातोश्री वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रम तुम्ही नक्कीच पाठ करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये नो एक्सक्यूज. त्याच्यानंतर काय, दारिद्र्यरेषेखालील वय वर्ष 60 वरील वृद्धांना भौतिक साधनं, येस. राष्ट्रीय वयोश्री योजना, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना सुद्धा करायची चांगल्या प्रकारे असं पण म्हणलं होतं. त्याच्यानंतर काय, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, येस. हे काय जनरलाइज वाक्य आहे, दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी. बीपीएल फार महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, या योजनेमध्ये बीपीएल याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. या योजनेअंतर्गत काय, 50 वर्षावरील व्यक्तींना दरमहा 200 रुपये आणि 60 वर्षावरील व्यक्तींना काय वयाच्या व्यक्तींना 500 रुपये प्रति महिना वगैरे मिळेल. लक्षात घ्या, 50 वर्षावरील म्हणले, इथंच हा प्रश्न झाला, चुकला. लक्षात ठेवा, इथे काय असायला पाहिजे होतं, 60च असायला पाहिजे होतं. लक्षात ठेवा, कारण एज ग्रुपच वेगळा. बाकी मग आपल्याला त्याचा किमती वगैरे बघण्याची पण गरज पडणार नाही. त्याच्यानंतर हा प्रश्न मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, 2023चा प्रश्न, युएन डेसा बद्दलची पॉलिसी विचारले आपल्या पुस्तकामध्ये. मागचे 3-4 वर्ष झाले हे डिस्कशन आपण घेतोय. काय म्हणलेलं आहे बघा त्याच्यामध्ये, 2023 ते 2050 मध्ये 65 वर्ष किंवा अधिक वयाच्या व्यक्तींची संख्या भारतात दुपटीपेक्षा अधिक होणं अपेक्षित आहे, ज्यामुळे आपल्याला काय सुरक्षेला ताण मिळू शकतो वगैरे. 65 वर्ष किंवा अधिकच्या वयाचे म्हणले आणि दुपटीपेक्षा अधिक होणं म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण 60 वाली म्हणत होतो किती, 326% काहीतरी वाढेल म्हणत होतो, आणि 80 वाली किती, 700% वाढेल असं म्हणत होतो. ठीक आहे ना, 700% असं वाढेल म्हणत होतो. आता हे जे म्हणतात ते कुठून म्हणतात, 23 पासून म्हणतात, आणि वय कुठलं म्हणतात, 65 वर्ष म्हणतात. लक्षात ठेवा, नक्की असं होऊ शकतं. दुपटीपेक्षा अधिक, याच्यावरती डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये, हे कळालं पाहिजे. कळतं का बघा.
कारण का 2019ची जर काय एक प्रकारे 2030 पर्यंत दीडपट होणार होती कुठे जगाची लोकसंख्या. आणि मग नंतर जर आपण विचार केला तर 2050 पर्यंत ती जगाचीच लोकसंख्या काय होणार होती, दुप्पट होणार होती. तर आपली पण दुप्पट व्हायला काहीच विशेष हरकत नाही, लक्षात ठेवा. कारण का शेवटी आपलीच काय आहे, एक प्रकारे पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि ग्रोथ रेट पण आपण म्हणतो त्यातल्या त्यात आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे काय आपलं शिवाय हे शक्य होणार नाही, हे नंबर लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी काय, 2022 मध्ये भारताचा जन्मदर 2 असं म्हणलंय, 2.1च्या थोडंसं खाली आलेला आहे असं म्हणलं, बरोबर आहे. मग त्यांना काय म्हणायचं बघा, इंडियाज बर्थ रेट ॲट 2.0 बर्थ पर वुमन व जस्ट बिलो द रिप्लेसमेंट थ्रेशोल्ड ऑफ 2.1 असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, आपलं टार्गेट 2.1 आहे, त्या जस्ट खाली आपण काय आहोत, 2 वरती आहोत. हे आपल्याला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये मिळालेलं होतं, हे पाठ केलं होतं आपण मागच्या वर्षी. आणि याच वाक्याचा बीचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो, लक्षात ठेवा. काय म्हणलंय, स्टेटमेंट्स कोणते राईट आहेत असं विचारलेलं आहे. स्टेटमेंट्स कोणते राईट आहे असं विचारलंय. मग तुम्हाला हे पण आपल्याकडे होतं आणि बी पण आपल्याकडे होतं. मग ए आणि बी कुठे नाही, ए आणि बी आणि सी राहतं, लक्षात ठेवा. आणि इंडियाज पॉप्युलेशन वॉज 58 मिलियन इन 1970. प्रोजेक्टेड काय म्हणलेलं आहे, 1429. म्हणजे काय 100 काय म्हणतो त्याला, 42 वगैरे. तर लक्षात ठेवा की चायनाला आपण सरपास करणं वगैरे ही न्यूज मागच्या 1 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये बऱ्याच वेळेला वेगळ्या अँगलनी आलेली आहे की भारत भारत काय करतोय, चायनाच्या पॉप्युलेशनला सरपास करतोय. तर हे सी बद्दल पण तुम्हाला काही वेगळा डाऊट येण्याचं काही कारण नव्हतं, ठीक आहे. ए आणि बी वरून यायला पाहिजे, ई आणि बी आपल्याकडे होतं. कळाल का बघा, आपण युएनडेसा पर्यंत पोहोचलो होतो आणि युएनडेसा बद्दल आम्ही नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हे आहे काय मग ओल्ड एजचे PYQ, व्यवस्थित करून घ्या. लक्षात घ्या, म्हणजे इनसाइड बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर झालं पाहिजे हे महत्वाचं नाही, उत्तर आलं काय न आलं काय, इनसाइट मात्र नक्कीच आली पाहिजे. आपण इथं थांबू. उद्या सकाळच्या लेक्चरला भेटू.